स्केल तर स्लायडिंग काय इझी आहे, परंतु मेजर सर्जरीजमध्ये नाही वापरू शकत. एक अंदाज आहे तो, त्याच्यामुळे नॉट ऑप्टिमली कंट्रोल्ड आहे. तर क्लासिक नॉन टाईटमध्ये काय करतो, NPA ठेवतो, 5D चालू करतो 125ला आणि हाफ मॉर्निंग डोस देतो. मग बाकी ते इन्फ्युजन चालू राहतं आणि मग स्लायडिंगने आपण इन्शुलिन देत राहतो. तर हा एक सिम्पल आहे की 200ला 2, मग त्याच्यापुढे 250 2 युनिट्स ॲड केलेले याने. हा एक आहे. नंतर GIKमध्ये 100ला 1 केला आहे त्याने आणि K पण आहे याच्यात आणि 10D ठेवला आहे. ठीक आहे. नंतर वेल्लोरेमध्ये 50ला 1 ठेवला आहे. इकडे 100ला 1 आहे. इथे पण तेच 50ला 1 ठेवलेला आहे. सॉरी, 50ला 2 ठेवलेले आहे. म्हणजे 50ला कोणी 2 लिहिलं आहे, 50ला 1 लिहिलं आहे आणि इथे 100ला 1 दिलेला आहे. तर वेगवेगळे रेजिमेन आहे. अल्बर्टीचा आपल्याला माहिती आहे त्याच्यात. तर टाईट कंट्रोल 80 to 120 किंवा 70 to 110 आहे. टाईप 1मध्ये आवश्यक आहे प्रेग्नन्सी, मेजर सर्जरी, CVS सर्जरी, बायपास, CNS. आणि मग टाईटसाठी मग तर आपलं 125 mlच्या जागी 50 ml आणलं त्याने आणि मग स्लायडिंग स्केलच्या जागी त्याने डिवायडेड बाय 150 किंवा डिवायडेड बाय 100 आणलं आहे. तर बेटर आउटकम म्हणतो तो त्याच्यामुळे. ठीक आहे. तर 2-3 वेगवेगळे रेजिमेंट दिले. GIK इज 100ला 1 आहे. वेल्लोरे 50ला 1 आहे आणि हा जो त्याने दिला हा 50ला 2 आहे स्लायडिंग स्केल. 100ला 1, 50ला 1, 50ला 2. अल्बर्टीचा आपल्याला जो माहिती तो लिहावा लागेल. नंतर कॉम्प्युटर कंट्रोल्ड आहेत. NPO ठेवायचं, 12 तास NPO आहे, 8 तास नाही आहे. नंतर VBG, ब्लड शुगर, कीटोन्स करायचे. टाईप 1मध्ये लॉंग ॲक्टिंग नाही द्यायचे आणि शॉर्ट ॲक्टिंगवर कन्वर्ट करायचं आहे. टाईप 2मध्ये स्टॉप ऑल OHs हे देऊ शकता, थायोझिनेट आयॉन्स देऊ शकता, म्हणजे जे ग्लिटाझोन्स आहेत ते, कारण की ते हायपोग्लायसेमिया करत नाही. मेटफॉर्मिन पण बंद आहे. आणि इन्शुलिन्सबद्दल आपण बघितलं की लॉंग ॲक्टिंग 80% आणि NPH 50% प्रिव्हियस नाईटला करू शकतो. तर याने तसं एक्सप्लिसिटली काही लिहिलेलं नाही आहे. ऑन द मॉर्निंग उलट ऑन द मॉर्निंग आपण विदहोल्ड किंवा हाफ किंवा 1/3 असा डोस आहे. मग इंट्रॉप डिवायडेड बाय 150 किंवा 100 ऑन स्टेरॉइड्स असेल तर. बाकी मग वेगळं त्याने रिजनल इज बेटर एवढंच सांगितलं आहे. शुगरचा संपला हिशोब, शुगरचा हिशोब संपला आहे. ॲट्रो काम नाही केलं तर ॲड्री रेडी पाहिजे ब्रॅडीसाठी. नंतर याच्यात रॅपिडमध्ये त्याने वेक लिहिलं आहे, काही कळालं नाही आहे. स्कोलिंग नाही द्यायला पाहिजे कारण की मायोपॅथी असते, पोटॅशियम रिलीज होतं. तर इथे याने बाबा ही फिगर तर ऐकली होती, 1 युनिट इन्शुलिन बाय 25. कारण की 50ला आपण 2 युनिट्स टाकतोच ना अल्बर्टीमध्ये आणि हा म्हणतो 1 ml 25%, म्हणजे 1 mg वाढतं. 25ने 1 mgला 1 ml आहे.